छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राज्यात सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत जात आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे रायगड जिल्ह्यातील नागरिकांसहित महाराष्ट्राचे लक्ष लागले। याच दरम्यान भाजपचे नवीन डाव टाकत रायगड जिल्हा पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। रायगड जिल्ह्याला महायुतीच्या काळात 2 कॅबिनेट मंत्रीपद मिळाली। अजित पवार गटाच्या एकमेव आमदार असलेल्या आदितीताई तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास विभाग, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीत असणारे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागाची जबाबदारी देण्यात आली। राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होती। आदिती तटकरे यांच्या निवडीला शिंदे गटाकडून विरोध झाला, तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते। पण पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटल्याची चर्चा आहे, कारण रायगडचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंकडे असलेले मुंबईचे पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। भरत गोगावले तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे। त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे। भरत गोगावलेंच्या नाराजीनंतर आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती। मात्र या स्थगितीनंतरही गोगावले तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे। महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले, तसेच मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शने केली। मात्र आता या वादावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाकडे प्रामुख्याने एकनाथ शिंदेंकडे हे पालकमंत्रीपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यावर आता भरत गोगावले आणि आदिती तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल। दोघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदार महेंद्र दळवी व आमदार महेंद्र थोरवे यांच्यासहित जिल्ह्यातील शिंदे कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मागील सत्ता काळात विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे असल्याने हे पद रोहियो मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी केली होती। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती माहिती असल्याने त्यांच्याकडे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून होत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।